रुपयाला एक प्लेट. आजींचा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो तुम्ही हातपाय आपण मित्रांनो तुम्ही बी हातपाय धुवून घ्या. मित्रांनो दाखवतो पाय धुतोय असं. त्याची मूर्ती मित्रांनो जगातील एकमेव मूर्ती जी पद्मासनात आहे, म्हणजे बसलेली मूर्ती. आतापर्यंत सगळ्या मूर्ती बाहेर असतील, उभ्या असतील. ही एकमेव मूर्ती आहे बसलेली पद्मासन, संपूर्ण जगामध्ये एकमेव. हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग आमचा असणार आहे संपूर्ण मराठी. मी म्हणाले चॅप्टर हिंदी ब्लॉग बनवत होता, बट आज गुढीपाडवा असल्यामुळे मराठी नूतन वर्ष म्हणजे मराठी नववर्ष चालू होतं आहे. सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा. गुरुवार पण आहे, त्याच्यावर चांगला दिवस आहे. जातोय आम्ही दर्शवलं एका ठिकाणी. मला निघूया. चाललोय आम्ही दर्शनाला आणि तिकडं चाललोय. भेटूया मंदिरामध्ये डायरेक्ट. ओके. मित्रांनो आम्ही आलो आहे करंजी येथे. करंजी देवस्थान आहे दत्तगुरूंचं. पाटाला पाणी पण करंजी येथे दत्तगुरूंचं देवस्थान आहे. खूप मोठं देवस्थान. तर एक महत्त्व तुम्हाला तिथं केल्यावर सांगतो आहे, दाखवतो. बघा मित्रांनो आम्ही पोचलो करंजीला. इथली शाळा बघा, मंदिराचं परिसर. गुरुवारी खूप भाविक भक्त दर्शनासाठी आलेले. पाणी होत इथे. प्रसाद, फुलं. गाडी पार्क करू जाईल आपण. बघा आता आम्ही उतरलो आहे मित्रांनो. कुठं आलो? करंजी. 20 ला एक. 20 रुपयाला. 20 रुपयाला एक. 20 रुपयाला एक प्लेट. आजींचा व्हिडिओ बनवला आजी. 20 रुपयात नाव घ्यायचं. चला आता आपण मध्ये जाऊया. मित्रांनो तुम्हाला आता कासव दिसेल. कासव. चला आता कासव आपण पाहूया. चला आपण आता पाय धुवून घेऊया. मित्रांनो तुम्ही तुम्ही बी हातपाय धुवून घ्या. मित्रांना दाखवतो पाय धुतोय असं. गुरुदेव दत्त. गंगा उत्तम.
मंदिर परिसर बघा, खूप सुंदर असा मंदिर परिसर. अशा प्रकारे मित्रांनो इथं दत्त मंदिर आहे. मंदिरात आपण जाऊ. तिथं काय पूजा चालू आहे, काय गर्दी? विठ्ठल रखुमाई मंदिर दाखवतो तुम्हाला बघा, खूप सुंदर आहे. मंगलमूर्ती रूप रामलखन सीता सहित गुरुदेव सव पवन सुत हनुमान की जय. तर मित्रांनो खूप वेळ वाट पाहिली. हे असं कव्हरअप केलेलं आहे इथं गंगा मातेचं आहे. नाही येऊ राहिली, जाऊ द्या चला, नेक्स्ट टाइम आले का बघू, रेकॉर्ड करू. मित्रांनो इथं बसण्यासाठी सुंदर असा परिसर आहे. सावली, हिरवीगार झाडं. अजून इथं एक जिवंत समाधी म्हणून तुम्हाला दाखवतो मी. स्वामी शिवदयाळगिरी जिवंत समाधी. बघूया, इकडनंच घ्या रे दर्शन. मित्रांनो इथे परमपूज्य स्वामी शिवदयाळगिरी महाराज होते. इसवी सन 1701 ते 1827 या कालांतरामध्ये ही त्यांची जिवंत समाधी आहे. तिकड नाही, इकडनं नाही, तिकड नाही आहे. मित्रांनो या इथलं दत्तगुरूंचं मंदिर. इथं जी मूर्ती आहे मित्रांनो, जगातील एकमेव मूर्ती जी पद्मासनात आहे, म्हणजे बसलेली मूर्ती. तुम्ही आतापर्यंत सर्व दत्तगुरूंच्या मूर्ती पाहिल्या असतील उभ्या असलेल्या, म्हणजे एकमेव मूर्ती आहे बसलेली पद्मासन. संपूर्ण जगामध्ये एकमेव पद्मासनात असलेली मूर्ती मला दाखवतो मी. बाहेरचं परिसर बघूया पहिले. औदुंबराचं झाड आहे खूप मोठं. दिगंबर दिगंबर मित्रांनो हे दत्त मंदिर, पद्मासन मूर्ती. तर मित्रांनो हे आहे करंजी देवस्थान. श्री दत्तगुरू यांचं आजोळ म्हणजे आजोबांचं इथं स्थान आहे. आतापर्यंत इथं कुठे गेली ती माहिती इकडं बघा तुम्हाला दाखवतो. इथं मठाधिपती होते आतापर्यंत. गुरुचे शिष्य परंपरा इसवी सन 1701 पासून तर 1995 आतापर्यंत इथं 2, 3, 4, 5 महाराज इथं आलेले आहेत. त्यांच्या म्हणजे संजीवन समाधी इथंच आहेत सगळ्या सर्व महाराजांच्या. त्या प्रकारची देवस्थानांची माहिती आहे, बघू शकता तुम्ही. पद्मासनस्थित एकमेव दत्तात्रयांची मूर्ती, म्हणजे जगातील ही एकमेव मूर्ती जी पद्मासनात आहे इथं.
बघा मंदिर परिसर खूप सुंदर असा मंदिर परिसर. म्हणजे दिदी देणगी गेली ती इथं मंदिर देवस्थानाला. हे बघा आम्ही घेतले तुतू. मंडळी तू कशी आहे तू तू तुतू खाते आहेत. कसे भारी आहे का? केवढ्याला घेतले? 10 रुपये वाटा. तू ना मग तुम्ही कसे आहे टेस्टला? छान आहे का? खाऊन बघू बरं. छान आहेत बरं का तुतू. तुम्हाला खायचे असेल करंजीला या, तुतू खायला भेटतील आणि दर्शन पण होईल. दोन्ही कामं होतील. कोणत्या देवाचं दर्शन घेतलं दिदी ते? दत्तगुरु. दत्तगुरूंचं. तू रे? दत्तगुरु. बोलायचं. हॅलो गाईज, आता आम्ही कुठं आलो? केंद्रात आलो. दिंडोरी स्वामी समर्थ. स्वामी समर्थ केंद्र. दिसतं काय? हे देखो यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनल केंद्र. इकडचं काढ. श्री स्वामी समर्थ. बोल की. गाडी. पोचलोय आम्ही आता घरी. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.